नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. तर आज आपल्या वधूवर सूचक केंद्राच्या मार्फत एका मुलामुलीचा बघण्याचा कार्यक्रम आहे, कांदे पोहेचा कार्यक्रम आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहणं शक्य होत नाही, पण आज या मुलाच्या कार्यक्रमाला उपस्थित मी राहणार आहे. काही पर्सनल प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण मुलीचे फोटोज वगैरे कोणत्याही व्हिडिओमध्ये दाखवत नाही. आणि या बघण्याच्या कार्यक्रमामधून हे लग्न नक्की पुढे जात आहे का थांबत आहे याचाही अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देईन. हा बघण्याचा कार्यक्रम कसा होतो आहे तो आपण पाहूया. तर मुलगा आणि मुलाचे काही नातेवाईक यांच्यासोबत आम्ही सर्वजण मुलगी पाहण्यासाठी त्यांच्या घरी आम्ही निघालेलो आहे. त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो. त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला थंडगार पाणी दिले. पाणी दिल्यानंतर आम्हाला थोडाच वेळात त्यांनी एक थंडगार सरबत दिला आणि त्यानंतरचा आपला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कांदे पोहेचा कार्यक्रम. कांदे पोहे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला चहा दिला आणि चहा देत असताना चहा दिल्यावर त्यांनी आम्हाला मुलगी बघण्याचा सुद्धा कार्यक्रम त्यावेळेस झाला. मुलगी पाहिल्यानंतर त्यांनी मला जाताना त्यांच्या रानातील एक पिशवी भरून आंबे दिले. खरोखर गावातल्या माणसांचं मन खरंच खूप मोठं असतं. तेथून आल्यानंतर मी आपल्या ऑफिसच्या जवळ छत्रपती शाहू महाराज स्टेडियम आहे. शाहू महाराज यांच्या स्टेडियमच्या समोरच एक पैलवान थंडाईचा एक हा स्टॉल आहे. काका आणि यांची 2 मुलं आहेत, दोघंही पैलवान आहेत. ते अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही थंडाई इथे सेल करतात. तुम्ही नक्की कधी साताऱ्याला आलात तर आवर्जून या थंडाईचा तुम्ही स्वाद घ्या. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट ही थंडाई आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. मीही साताऱ्यामध्ये ज्या वेळेस असतो त्यावेळेस नक्की ही थंडाई मी उन्हाळ्यामध्ये किंवा प्रत्येक सीझनमध्ये पिण्यासारखी आहे. त्यानंतर मी थंडाई घेतल्यानंतर आपल्या ऑफिसच्या दिशेने निघालेलो आहे. बस स्टँडच्या बरोबर समोर आपलं सातारा ऑफिस आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. बस स्टँडच्या बरोबर समोर आपलं ऑफिस तुम्हाला दिसेल. त्यामुळे नक्की सातारा आणि आपल्या ऑफिसला व्हिजिट आठवणी करा. धन्यवाद. जय शिवराय.